ती आनंद पटेलचं घर कुठं आहे? आनंद पाटील साहेबांच्या घरी आहे. ती आहे का? हा. आहेत का घरी? आहेत. प्रचार कुठं चालू आहे का? हा, प्रचार चाललो. बरं, 2 मिनिट फक्त थांबा म्हणून 2 हो. मिनिट. हां, नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडते आणि शहरात काय घडते तुम्हाला सतत वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. मी आज लोहारा तालुक्यातल्या भातंगळी या गावामध्ये आता पोहोचलेलो आहे. धाराशिव जिल्ह्यातली हे गाव आहे आणि इथं आनंद पाटील यांचे घरचे इथं जिल्हा परिषद इथं उभारलेले आहेत. तर आपण थेट त्यांच्या घरी आलेलो आहोत आणि थेट आपण त्यांच्या घरी जाऊया. चला. तर आपण त्यांच्या घरी आलेले आहोत. इथं त्यांचं घर आहे. आपण त्यांच्या घरी आलेलो आहोत आता. तर आपण ते आतमध्ये आहेत. तर आपण निघाला. तर 2 मिनिटासाठी बोलवतो त्यांना. बघा, हे आपल्या सोबत आनंद पाटील येणार आहेत. ते प्रचाराला निघालेले आहेत. तर आपण थेट त्यांच्या घरी आलेलो आहोत आता आणि ते इथं असणारच असतील घरामध्ये. तर पाटील साहेब, हे इकडे दाखवा कॅमेरा. इकडून पाटील साहेब आलेले आहेत. आनंद पाटील साहेब. सर, तुझे समाचार न्यूज मध्ये आधी सगळ्यात तर तुमचं स्वागत आहे. आणि तुमचं नाव मी खूप ऐकलेलं आहे आणि आताच ग्राउंड रिपोर्ट करून आलेलं आहे तुमच्या गावामध्ये. तर तुमचं हे आनंद पाटील हे जर तुमची चर्चा चालू होती तर काय सांगताल? हा, तर आता तुम्ही प्रचाराला तर निघालेले आहातच हे तर आपल्याला सांगितलेलं आहे. आणि तर आता तुम्ही मला सांगा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन लागले आणि तुम्ही जिल्हा परिषद लढवण्यासाठी इच्छुक आहात. तर काय सांगसाल तुम्ही? उमेदवार आहे की हा, तीच उमेदवार आहात तुम्ही. तर काय सांगताल आता? बघा, पक्षानं माझ्यावरती जो विश्वास टाकलेला आहे तो विश्वास मी सार्थ ठरवणार आहे. या कानेगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये, या कानेगाव जिल्हा परिषद गटामध्ये जे काही प्रलंबित प्रश्न आहेत, जी या मतदारसंघाला विकासाची खीळ बसलेली आहे, ती खीळ मी मोडून काढणार आहे. आणि आमचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब, या धाराशिव जिल्ह्याचे माजी खासदार रवींद्रजी गायकवाड साहेब, आमदार चौगुले साहेब यांच्यामार्फत बरेचसे विकास कामं या मतदारसंघामध्ये चालू करणार आहेत. आणि एक माझा जाहीरनामा, वचननामा मी लवकरच आपल्यासमोर 27 तारखेच्या नंतर मी आपल्याला एक जाहीरनामा आमचा प्रसिद्ध करणार आहे. आता तुम्ही कोणचं धोरण आहे? तुम्ही जे इलेक्शन मध्ये तुमचं काय विजन काय आहे तुमचं? सगळ्यात पहिलं तर विजन म्हणजे, एक मी तरुण असल्यामुळं या मतदारसंघामध्ये संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये तरुण मित्र माझे चांगल्या प्रकारात आहेत. मतदारसंघात फिरत असताना एक लक्षात येतं की तरुणांचे प्रश्न नोकरीचे भरपूर आहेत, शिक्षणाचे प्रश्न भरपूर आहेत. त्याचबरोबर मतदारसंघात फिरताना काही जुन्या शाळा आहेत, त्या जुन्या शाळेची पडझड झालेली आहे. प्रामुख्यानं आपण नव्यानं कसं चांगल्या शाळा बांधू शकतो, उत्तम शिक्षण कसं येणाऱ्या पिढीला देऊ शकतो, त्याच्यावरती जास्त फोकस माझा राहणार आहे. त्याच्यानंतर वरिष्ठ जे ज्येष्ठ मंडळी आहे त्यांच्या आरोग्याच्या समस्या आहेत, त्याच्यावरती देखील आपण चांगल्या पद्धतीनं काम करणार आहेत. त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये शेतरस्ते असतील, त्याच्यावर देखील आपण चांगल्या पद्धतीने काम करून शेतकऱ्याला बांधापर्यंत रस्त्याची सोय करून द्यायचं काम आपण करणार आहोत. आता तुम्ही निवडून आल्यानंतर तुमच्या मतदारसंघामध्ये असं कोणतं काम आहे का जे काम रखण्यात झालेलं आहे आणि आता तुम्ही निवडून आल्यानंतर ते काम करायचं, सगळ्यात आधी ते काम करायचं, असं कोणतं काम आहे? मतदारसंघामध्ये असे बरेचसे काम आहेत जे प्रलंबित आहेत, मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं, आणि त्याच्यावरतीच मी काम करणार आहे. आणि एक आमचं सरकार महायुतीचं असल्यामुळं विकास कामांना कुठल्याही पद्धतीची अडचण मला तर आजपर्यंत आलेली नाही आणि भविष्यात देखील येणार नाही. मी एक विजन म्हणून या मतदारसंघाला पाहतोय. एक जिल्हा परिषदचा मतदारसंघ कसा पाहिजे तो माझ्या डोक्यामध्ये आहे. मी तसं विचार देखील करून ठेवलेला आहे. त्या उद्दिष्टाने माझे पाऊल मी टाकत आहे आणि ते कामं माझे सक्सेसही होत आहेत. आता महिलांसाठी काय असणार आहे? हे बघा, महिलांसाठी बचत गट आहेत, छोटेसे उद्योग आहेत. महिलांसाठी रोजगार निर्मिती गरजेची आहे. ग्रामीण भागामध्ये फारसा रोजगार निर्मितीचा सोय नसल्यामुळं कुठेतरी चांगल्या पद्धतीमध्ये आपण काहीतरी महिलांसाठी देखील काम करू आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एक चांगला उद्योग, महिलांसाठी छोटेसे उद्योग आपण या 2-4 गावामध्ये प्रामुख्याने टाकणार आहे. आणि तरुण जे शिकतायत शाळा त्यांच्यासाठी काय असणार आहे? ते बघा, ग्रामीण भागातला तरुण हा आज पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये जातोय.
पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये जाऊन अगदी अल्पशा म्हणजे एकदम कमी पगारामध्ये ते त्यांची उपजीविका भागवत आहेत आणि अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये ते त्यांचे दिवस तिथं काढतात. ह्याचं सगळ्यात वाईट पहिली गोष्ट वाटते, कारण ते गावाकडे देखील सांगत नाहीत, कारण त्या भागात इकडं आलो तर मग इकडं काही रोजगार निर्मिती नसल्यामुळं प्रचंड कष्टातून ही तरुण पिढी जात आहे. ही पिढी बर्बाद होताना मी बघू शकत नाही. त्याच्यामुळेच मी राजकारण जॉईन केलेलं आहे. त्याच्यामुळं या माझ्यामार्फत जितके काही तरुणांसाठी योजना असतील, उद्योग असतील, व्यवसाय असतील, ते चांगल्या पद्धतीनं मी कसे उभे करू शकेल याकडेच माझं प्रामुख्यानं लक्ष असणार आहे. इथे काहीतरी दिसतंय कार्यक्रम, हे काय कार्यक्रम आहे? हळदी कुंकाचा काहीतरी कार्यक्रम दिसतोय. हा घरगुती कार्यक्रम आहे हळदी कुंकाचा. आमच्या आईसाहेब जे उमेदवार आहेत त्यांनी ठेवलेला आहे. घरगुती कार्यक्रम आहे. आता हे कार्यक्रम कधी आहे? हा उद्या कार्यक्रम आहे. आता निघालेत का तुम्ही प्रचारला? हा मी त्या प्रचाराला निघालेलो आहोत. आता सकाळी आम्ही प्रचाराला असतो, म्हणजे दिवसभर प्रचाराला असतो. आता थोडंसं काय माझे पुढचे कामं असल्यामुळं, नियोजित असल्यामुळे मी या ठिकाणी आलो होतो. आता परत मी माझ्या रुटीनला लागलेलो आहे. दौरा चालू आहे. लोकांचा रिस्पॉन्स चांगल्या पद्धतीने भेटतोय आणि माझ्या मतदारसंघाला इथं माकणी धरण आहे, त्याचं बॅकवॉटर पूर्ण आहे. भविष्यात आपण ज्या कोरडवाहू जमिनी आहेत त्या ठिकाणी सरकारमध्ये एक प्रस्ताव दाखल करून तशी मागणी करून एक कॅनलची योजना, ज्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कोरडवाहू शेती आहेत त्या ठिकाणून आम्ही कॅनल कशा पद्धतीने घेऊन जाऊ शकतो आणि शेतकऱ्याला 12 महिने कसं पाणी उपलब्ध करून देऊ शकू, वीज निर्मिती देऊ शकू, आम्ही हेच प्रामुख्यानं बघणार आहेत. बघा, आपल्यासोबत इथं आनंद पाटील आपल्यासोबत होते आणि आपण त्यांच्याशी जाणून घेतलेलं आहे. ते आता प्रचाराला निघालेलेच आहेत, ते प्रचाराला चाललेले आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेतलेलं आहे. बघा, कसा वाटला विषय नक्कीच कळणार. काय वेगळे विषय मला काय वाटलं, लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे? नाही, लोकांचा रिस्पॉन्स म्हणजे आनंद पाटील असंच नाव लोकांच्या तोंडामध्ये आहे. आम्ही इथं ऐकलेलं आहे. आता गावामध्ये मी गेलो होतो आणि मी पण आतून यांचे जेवढे गावं आहेत मतदारसंघामध्ये, जे गावं येतात त्या गावामध्ये पण मी जाणार आहे आणि तिथलं पण मी तुम्हाला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे. तुम्ही सतत हे चॅनल बघत राहा, अपडेट राहत राहा. या चॅनलवर मी तुम्हाला सतत दाखवणार आहे. यांच्या मतदारसंघामध्ये जे गावं येतात त्या गावामध्ये पण मी जाणार आहे. उद्या पण त्या गावामध्ये जाऊन मी तुम्हाला पूर्ण विषय दाखवणार आहे. कसा वाटला विषय नक्कीच कळणार. काही वेगळे विषय खाली नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामॅन आम्ही जाऊ सोबत, मी अल्ताफ हुकमत मुलानी.